नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे। आज आपण बोलणार आहोत रँक बद्दल। ठीक आहे, की तुमची रँक किती येणार आहे, किती पर्सेंटाइल वरती किती रँक बनते आणि रँकचा काय काय फायदा तुम्हाला होणार आहे, या सगळ्या गोष्टींबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत। ठीक आहे, पूर्ण व्हिडिओला बघा आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। लास्ट व्हिडिओची विनर तेजल अवॉर्ड होती, जिला 1500 रुपये अमेझॉन वाउचर गेलेले आहे। नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकता, फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचे बाळांनो। ठीक आहे, प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्राइबरला पिक करत असतो। नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकता आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा। व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून कॅप राउंड काउन्सिलिंग सीईटी सेल तर्फे काही इंपॉर्टंट इन्फॉर्मेशन आली, सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येते, फुल होऊन जाईल, त्याआधी जॉईन करा। लिंक त्याची पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे। ठीक आहे, आता बोलूया पर्सेंटाइल वर्सेस रँक वरती। ठीक आहे, पहिली गोष्ट आपण समजून घेऊया की रँक चा फायदा काय असतो। ठीक आहे, रँक तुमच्या कॉलेज लिस्ट मेकिंग मध्ये तुम्हाला कामात येते का, कॉलेज सिलेक्शन मध्ये कामात येते का, त्याविषयी आज आपण बोलून घेऊया। ठीक आहे, बघा पर्सेंटाइल वर्सेस रँक आपण बघतोय। या इथे रँक एक अशी एंटिटी आहे बाळांनो, ज्याच्या थ्रू तुमचं ऍडमिशन होणार आहे। आता तुम्ही म्हणणार दादा पर्सेंटाइल थ्रू ऍडमिशन नाही होत का? नाही, ऍडमिशन तुमचं रँक नुसार होतं। ठीक आहे, पण जेव्हा तुम्ही कॉलेज लिस्ट बनवतात बाळांनो, जी कॉलेज लिस्ट बनवतात तुम्हाला ती कॉलेज लिस्ट तुम्हाला पर्सेंटाइलच्या अकॉर्डिंग बनवायची। रँकच्या अकॉर्डिंग तुम्ही कॉलेज लिस्ट बनवूच शकत नाही, कारण रँक खूप व्हॅरी करून जाते। ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला एक्झाम्पल देतो, सीओईपी आहे। सीओईपीचं जेव्हा तुम्ही कम्प्युटर सायन्स बघणार, फॉर एक्झाम्पल ते 99.96 ला सपोज क्लोज झालेलं आहे। ठीक आहे, त्याच जागेवर त्याची रँक समजा 300 क्लोज झाली असेल लास्ट इयर, तर या वर्षी ती 650 क्लोज होऊन जाईल। मग याच्या आधारे तुम्ही कॉलेज लिस्ट नाही बनवू शकत, पण पर्सेंटाइल ऑलमोस्ट सेम राहतं बाळांनो। गोष्ट समजते? पर्सेंटाइल ऑलमोस्ट सेम राहतं। पर्सेंटाइलची आता समजा तुम्हाला 96 पर्सेंटाइल आहे, तर तुमच्या लिस्टमध्ये सीओईपी नक्कीच असलं पाहिजे, कारण जेव्हा तुम्ही लिस्ट बनवतात 90 ते सपोज 90 पर्सेंटाइल तुमचे आले, तर तुमची लिस्ट नेहमी 100 ते 80 पर्सेंटाइलच्या दरम्यानचे कॉलेजेस पाहिजे। म्हणजे खालचे थोडेसे कॉलेजेस, वरचे थोडेसे कॉलेजेस, तेव्हा तुम्हाला चांगलं कॉलेज लागतं बाळांनो। ठीक आहे, कारण कट ऑफ इकडे तिकडे होऊ शकतो। आता तुम्ही रँकच्या बेसिसवरती तेवढी कॉलेज लिस्टचं कट ऑफ प्रेडिक्ट करू शकतात का? नाही करू शकत, पण जेव्हा तुम्ही कॉलेज लिस्ट अपलोड करता, तुमची कॉलेज लिस्ट नेहमी पर्सेंटाइलच्या बेसिसवरती असली पाहिजे। त्यासाठी रिझल्ट पर्सेंटाइललाच रिझल्ट म्हणतात बाळांनो। रँक तर एक ऍडमिशन प्रोसेसची ऍडमिशन प्रोसेस करण्याची एक एंटिटी तुम्ही कन्सिडर करू शकता। इथपर्यंत गोष्ट समजली की पर्सेंटाइलची व्हॅल्यू काय, रँकची व्हॅल्यू काय, गोष्ट समजते? आता बघूया की तुमच्या किती पर्सेंटाइल वरती किती रँक येणार आहे। आता भरपूर टाईपच्या रँक्स पण असतात बाळांनो। फॉर एक्झाम्पल तुमची स्टेट लेवल रँक असते। ठीक आहे, त्यानंतर तुमची कॅटेगरी रँक असते, त्यानंतर तुमची फिमेल आहे तर फिमेल रँक असते। ठीक आहे, जेईई मेनची एक्झाम दिली ती तुमची ऑल इंडिया रँक असते। भरपूर टाईपच्या तुमच्या रँक्स असतात। आता टाईप ऑफ रँक वरती बोलायला गेलो तर मला अर्धा तास कंप्लीट पाहिजे। ठीक आहे, म्हणून त्या टाईपच्या रँकचा व्हिडिओ मी नेक्स्ट ठेवलेला आहे। या व्हिडिओमध्ये फक्त आपण एवढं बघणार आहोत की किती पर्सेंटाइल वरती किती रँक येणार आहे। आता टाइप्स ऑफ रँक, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये काय असतं, फायनल मेरिट लिस्ट मध्ये काय असतं, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला नेक्स्ट 1-2 व्हिडिओमध्ये समजवणार आहे। ठीक आहे, पण आजच्या व्हिडिओचं फोकस घ्यायचं की आपल्याला किती पर्सेंटाइल वर किती रँक आणून घ्यायची। आणि ही जी कॉलेज लिस्टची जी टर्म सांगितली मी तुम्हाला, ही व्यवस्थित बघा, कारण भरपूर विद्यार्थी काय करतात, रँक नुसार लिस्ट बनवायला लागतात, पूर्ण चुकीची लिस्ट बनवून टाकतात। ठीक आहे, भरपूर पॅरेंट्सला पण ही गोष्ट समजत नाही की ऍडमिशन तर सर रँकनेच होतं, मग तुम्ही कसं काय पर्सेंटाइलने लिस्ट बनवायला लावतात। लिस्ट तुमची पर्सेंटाइलनेच बनली पाहिजे। ठीक आहे, कारण रँक मध्ये व्हेरिएशन्स खूप दिसतात तुम्हाला कॉलेज टू कॉलेज, गोष्ट समजते? आता व्यवस्थित कॉलेज लिस्ट कशी बनवायची, पर्सनल काउन्सिलर कडून बनवून घ्या। ठीक आहे, महाराष्ट्रात 350 कॉलेजेस आहेत बाळांनो, सगळ्या कॉलेजेसचं नॉलेज तुम्हाला नाहीये। ठीक आहे, ऍटलीस्ट त्यांना आहे तर त्यांच्याकडून व्यवस्थित बनवून घ्या। जितके तुमचे पर्सेंटाइल असतील त्यानुसार जे पण बेस्ट कॉलेज भेटत असेल ते तुम्हाला व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवण्यालाच भेटणार आहे, म्हणून कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवा। आणि लास्ट इयर असे खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप कमी पर्सेंटाइल होते, तरी ते आज चांगल्या कॉलेजेसमध्ये शिकताय। असं कधीच नाही म्हणणार की 30 पर्सेंटाइलला सीओईपी भेटलंय त्यांना, नाही, पण 30 पर्सेंटाइल नुसार जे पण बेस्ट भेटत असेल ते त्यांनी व्यवस्थित कॉलेज लिस्ट पर्सनल काउन्सिलर कडून बनवून त्यांनी ते कॉलेज सिक्युअर केले। आणि असे खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप चांगले पर्सेंटाइल होते तरी थर्ड क्लास कॉलेजेसमध्ये शिकताय। का रे बाळांनो? कॉलेज लिस्ट मनमर्जीने बनवली। ठीक आहे, मुंबईचे काही टाकून दिले, पुण्याचे काही टाकून दिले, नागपूरचे काही टाकून दिले, एकही कॉलेज लागलं नाही। ती गोष्ट तुमच्यासोबत नको व्हायला, गोष्ट समजते? पर्सनल काउन्सिलर सगळ्या तुमच्या डिटेल विचारेल तुम्हाला, कॅटेगरी कोणती आहे, तुमचे पर्सेंटाइल किती आहेत, कोणत्या सिटीमध्ये तुम्हाला जायचं, कोणत्या ब्रांचमध्ये जायचं, सगळ्या तुमच्या रिक्वायरमेंट समजून त्यानुसार तुमची कॉलेज लिस्ट बनेल। ठीक आहे, आणि तीच लिस्ट तुम्हाला सीईटीला सबमिट करायची। एक
सगळे फीचर्स तुम्ही इथं पर्सनल काउन्सिलिंगचे बघू शकतात. आतापासून तर जोपर्यंत तुमचं ऍडमिशन होत नाही तोपर्यंत तुमच्या सोबत असो एक पर्सनल काउन्सिलर तुम्हाला भेटतो, ठीक आहे, जो तुमची कॉलेज लिस्ट बनवतो, तुमच्या सोबत असतो. कधी काही डाऊट आला कॉल करा, मेसेज करा. एक चांगल्या कॉलेजपर्यंत पोहोचवण्यासाठी ते हेल्प करतात, ठीक आहे. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे बाळांनो, इथं चूक नका करू. इथं एक चूक तुम्हाला खूप मार्क पडू शकते. तुमचे 4 वर्ष त्याच्यावर डिपेंडेंट असणार आहे. 4 वर्षानंतर पण तुम्हाला रिग्रेट होईल की मी त्यावेळेस जर चांगलं कॉलेज सिलेक्शन केलं असतं तर मी आज चांगल्या जागेवरती राहिलो असतो. तुमच्या आई वडिलांचे पैसे वाचवायचे, व्यवस्थित डिसिजन घ्या, ठीक आहे. चला आता किती पर्सेंटाईल वरती किती रँक त्याविषयी आज आपण थोडंसं बोलून घेऊया. बघा बाळांनो, जर तुमचे 99.91 पर्सेंटाईल आले, आता मी काही पर्सेंटाईल असे पिक केलेले जेणेकरून तुम्हाला रँकचा थोडासा अंदाज येईल. जेव्हा 99.91 पर्सेंटाईल तुम्ही क्रॅक करतात ना बाळांनो, लास्ट इयर तुमची रँक अराउंड 238 आली होती. यावेळी किती येणार आहे? 587च्या आसपास, ठीक आहे. आता बघा, आता सपोज तुम्ही कॉलेज लिस्टसाठी हे रँकचं प्रेडिक्शन तुम्ही करू शकतात का? नाही. पण तुम्हाला माहिती आहे 99.91 आहे ना, चेंजेस किती होणार आहे? 99.50 होऊन जाईल, 99.40 होऊन जाईल, याच्या खाली तर नाही येणार, 99 होऊन जाईल. मग मी कॉलेज लिस्टमध्ये काय टाकतो? 97 ते 100 टाकून देतो ना, म्हणजे मी सेफ साईडला राहील. पण ही पर्सेंटाईलचं रँकचं तुम्ही प्रेडिक्शन करू शकतात? नाही करू शकत. आता तुम्हाला समजत असेल है ना. चला, रँक जर तुमची 99.91 पर्सेंटाईल आहे तर तुम्ही एक्सपेक्ट करू शकतात 587 रँक तुमची यावेळेस येईल, ठीक आहे. म्हणजे पहिल्या 587 विद्यार्थ्यांमध्ये तुम्ही येऊन लागणार जेव्हा तुम्ही 99.91 पर्सेंटाईल स्कोर करणार. महाराष्ट्राच्या पहिले 587 विद्यार्थ्यांमध्ये खूप मोठी गोष्ट आहे, ठीक आहे. त्याच जागेवर जेव्हा 99.51 वरती येऊन लागतात ना, 1500 मध्ये येतात तुम्ही, पहिल्या 1500 मध्ये, ठीक आहे. त्याच जागेवर जेव्हा तुम्ही 99 पर्सेंटाईलच्या आसपास क्लोज करतात, 99 ला क्लोज झाले, तुम्ही समजा तुम्ही 2000च्या आत आले, 2800च्या आत आले, सॉरी, म्हणजे तुम्ही एक कन्सिडर करा 99 पर्सेंटाईल जो क्रॅक करतो, ठीक आहे, ऍक्युरेट, तो महाराष्ट्राच्या पहिल्या 2800 विद्यार्थ्यांमध्ये येणार आहे. ही पण खूप मोठी गोष्ट आहे बाळांनो, कारण 5 ते 6 लाख विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंगची इंटरेस्ट दिलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्ही 2800 विद्यार्थ्यांमध्ये येत आहे, खूप मोठी गोष्ट आहे, ठीक आहे. त्यानंतर जेव्हा तुम्ही 98 पर्सेंटाईल क्लोज करणार बाळांनो, तुम्ही पहिल्या 6000 मध्ये येणार. तुम्ही आता राऊंड फिगर 6000 आपण याला कन्सिडर करू शकतो, है ना. 98 पर्सेंटाईलला तुम्ही 6000च्या आत येणार, म्हणजे पहिल्या 6000 विद्यार्थ्यांमध्ये येणार तुम्ही जेव्हा तुम्ही 98 पर्सेंटाईल स्कोर करणार, ठीक आहे. त्याच जागेवर जेव्हा तुमचा स्कोर 95 येऊन लागतो बाळांनो, तुम्ही एक्सपेक्ट करू शकता पहिल्या 14,960, म्हणजे आपण याला 15,000 कन्सिडर करायचं का बाळांनो. पहिल्या 15,000 मध्ये तुम्ही येणार. किंवा जेव्हा 95 पर्सेंटाईल तुम्ही स्कोर करणार, पहिल्या 15,000 मध्ये तुमचा रँक फिक्स आहे. ती पण खूप मोठी गोष्ट आहे. 15,000 मध्ये येणं खूप छोटी गोष्ट आहे असं नाही बाळांनो, ठीक आहे. त्यानंतर जेव्हा तुम्ही 90 पर्सेंटाईल स्कोर करतात बाळांनो, ठीक आहे, तेव्हा तुम्ही पहिल्या 30,000 मध्ये येतात, 30,000 विद्यार्थ्यांमध्ये, ठीक आहे. आता तुम्हाला एक गोष्ट, आता तुम्हाला असं वाटत असेल सर 5 लाख विद्यार्थ्यांनी दिलेले आहे, म्हणजे पहिल्या 30,000 मध्ये येणं तर खूप मोठी गोष्ट आहे. बघा बाळांनो, आता थोडंसं तुम्हाला समजून घ्यावं लागेल. 5 लाख मध्ये 5 लाख विद्यार्थी इंजिनिअरिंगला अपिअर करत नाही. फक्त आता लास्ट इयर 1.8 लाख सीट्स होते आणि 1.5 लाख विद्यार्थीच ऍडमिट झालेले होते, म्हणजे ऍडमिशन घेतलं त्यांनी 1.5 लाख विद्यार्थ्यांनी. तर म्हणजे तुम्ही आता असं कन्सिडर करा ना, 1.5 लाख विद्यार्थी ऍडमिशन घेणार आहेत, त्यांच्यात तुमची रँक 30,000 आहे. समजते? 1.5 लाखामध्ये तुम्ही 30,000 नंबरला आले. आता जेव्हा तुम्ही 90 पर्सेंटाईल क्रॉस करतात, जेव्हा तुम्ही 85 क्रॉस करणार ना बाळांनो, 43,000 विद्यार्थ्यांमध्ये येणार तुम्ही, पहिल्या 43,000 विद्यार्थ्यांमध्ये 43K मध्ये तुम्ही येऊन लागणार. लास्ट इयर 43Kच्या आसपासच होते, ठीक आहे. यावर्षी पण तुम्ही तेवढेच एक्सपेक्ट करू शकतात. आता हायर साईडला मी का जास्त बोललो माहितीये का? रँक, कारण तुमचे थोडे नंबर ऑफ स्टुडंट वाढलेले आहेत आणि हायर साईडचे जे पर्सेंटाईल आहेत ना, आता यावेळी जो पर्सेंटाईलचा घोळ झाला, मी तर अजून पण घोळच म्हणतो त्याला, ठीक आहे, कारण 70च्या खाली जेवढे ज्यांचे मार्क्स होते त्यांचे खूप कमी पर्सेंटाईल आलेले आहेत आणि 100च्या वरती ज्यांचे मार्क्स होते त्यांचे खूप जास्त पर्सेंटाईल आलेले आहेत. मग आता 100च्या वरती जे मार्क्स आहेत, खूप जास्त पर्सेंटाईल, तिथे स्टुडंट पण थोडे जास्त येऊन गेले आता, ठीक आहे. म्हणून ते वरची रँक जी सांगितली मी तुम्हाला 98, 99ची, ती रँक थोडीशी वाढणार आहे, पण बाकीच्या रँक्स ऑलमोस्ट सेमच असणार आहेत, ठीक आहे. जेव्हा तुम्ही 80 पर्सेंटाईल क्रॉस करतात बाळांनो, तुम्ही आरामात पहिल्या 57,000 म्हणजे 1.5 लाखामध्ये तुम्ही कन्सिडर करा, पहिल्या 50,000 मध्ये तुम्ही अराउंड येऊन लागणार, 50,000च्या आसपास. गोष्ट समजते? आता ही जी रँक आहे ना, एक्झॅक्ट कोणीच पकडू शकत नाही बाळांनो. हे एक जस्ट अप्रॉक्सिमेशन असतं, कॅल्क्युलेशन्स असतात, ठीक आहे. एवढ्या पर्सेंटने वाढू शकतात. आता एवढं पर्सेंट केलं मग तेवढे आले, है ना, असं आहे बेसिकली.
50,000च्या आसपास येऊन लागणार तुम्ही जर 80% सुद्धा क्रॉस केले असतील तर. आणि कोणती रँकची गोष्ट करते बाळांना मी? स्टेट रँक. ऑब्व्हियसली तुमचं जर ओबीसी असेल, SC असेल, ST असेल, NT असेल तर तुमची रँक खूप कमी येणार आहे. म्हणजे कमी येणार इन द सेन्स 50,000च्या अजून आत येऊन लागणार तुम्ही. 20,000 22,000 येऊन लागेल कॅटेगरी रँक. ठीक आहे, कारण ही स्टेट रँक सांगतो मी ओपनवाल्यांसाठी. कॅटेगरी रँक वेगळी येईल तुमची, थोडीशी अजून कमी कमी करत चला तुम्ही. ठीक आहे, त्यानंतर तुमची फिमेल आहे तर फिमेल रँक वेगळी येईल, PWD आहे तर PWD रँक वेगळी येईल. ठीक आहे, त्यानंतर डिफेन्स आहे तर डिफेन्स रँक वेगळी येईल. गोष्ट समजते? पण मेजर रँक कोणती असते? स्टेट लेवल रँक. ठीक आहे, जेव्हा तुम्ही 70% क्रॉस करतात बाळांनो, आरामात तुम्ही पहिल्या 82,000 स्टुडंट मध्ये येऊन लागणार जेव्हा 70,000 क्रॉस करणार तेव्हा. ठीक आहे, त्यानंतर जेव्हा तुम्ही 60% क्रॉस करणार बाळांनो, तुम्ही पहिल्या 1,14,000 स्टुडंट, 1,14,000 म्हणजे तुम्ही 1,00,000 स्टुडंट मध्ये येणार 60%च्या वरती जर तुम्ही स्कोर केला तर. ठीक आहे, त्यानंतर आता 60%च्या खाली मी यासाठी नाही लिहिलं कारण खूप व्हॅरिएशन होऊन जातं बाळांनो. तुम्ही म्हणजे प्रेडिक्टच नाही करू शकत, कारण 60%च्या खाली इतके विद्यार्थी आहेत यावेळेस, त्यांची रँक प्रेडिक्ट करणं सोपं नाहीये. पण इथं मी काही चुकीचं सांगितलं आणि तुम्ही रँक आल्यावर सांगणार की दादा तू चुकीचं बोलला होता, ते मला नको हवंय. ठीक आहे, पण एक अंदाजा देऊ तुम्हाला, ज्यांचे 40% क्रॉस आहेत, 40 ते 60% ज्यांचे आहेत ना, ते आता तुम्ही एक्सपेक्ट करून चला 1,00,000 ते 2,00,000 तुमची रँक येणार आहे. ठीक आहे, आता तुम्ही म्हणणार दादा 1.5 लाखच बोलला होता तू, आता 2,00,000 कुठून आले? 1.5 लाख ऍडमिशन घेतात विद्यार्थी, तर 3-4 लाख असतील. ही गोष्ट समजा तुम्ही, है ना. 4 लाख विद्यार्थ्याच्या आसपास तुम्ही कन्सिडर करू शकता. आता ही रँक 60,000 4 लाख विद्यार्थ्यांमध्ये बाळांनो, ही 1.5 लाख विद्यार्थ्यांमध्ये नाहीये, समजून घ्या. ठीक आहे, चला आता हे होतं तुमचं पर्सेंटाईल वर्सेस रँक. आय होप प्रत्येक विद्यार्थ्याला समजलं असेल. पण माझं आता काय म्हणणं आहे माहितीये, व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवा. पर्सेंटाईल तुम्हाला माहिती आहे, रँकचा काहीच विचार करू नका. रँकच्या बेसिसवरती कॉलेज लिस्ट नाही बनत बाळांनो. ठीक आहे, आता तुम्हाला व्यवस्थित तुमची कॉलेज लिस्ट बनवायची. आता मी खूप फ्रँक होऊन तुमच्यासाठी ही गोष्ट बोलतोय. तुम्हाला जर स्वतः कॉलेज लिस्ट बनवता येत असेल ना, काही हरकत नाही, स्वतः बनवू शकतात. ठीक आहे, प्रत्येक कॉलेजचं कट ऑफ बघा, लास्ट 3-4 वर्षाचे कट ऑफ बघा, कसे व्हेरिएशन झाले, तर त्यानुसार तुमची कॉलेज लिस्ट बनवा. कॉलेज लिस्टमध्ये किती कॉलेजेस असले पाहिजे? जेव्हा तुमचे पर्सेंटाईल 60च्या वरती पर्सेंटाईल आहेत ना बाळांनो, 60 किंवा 70च्या वरती, तुमचे कॉलेज लिस्टमध्ये आरामात 60-70 ऑप्शन्स तरी पाहिजे. 60-70 मिनिमम ऑप्शन्स पाहिजे बाळांनो. ठीक आहे, 2 गोष्टी सांगितल्या. तिसरी गोष्ट, पहिले 6-7 कॉलेजेस टॉपचे कॉलेज ठेवा. COEP, VGTI, वालचंद, PICT, VIT, केजसोमॅट, COEP, VGTI, वालचंद, PICT, SPIT, कमिन्स, VIT, हे कॉलेज पहिले 6-7 ठेवा तुम्हाला. त्यानंतर आता जर तुम्ही काउन्सिलिंग मध्ये एनरोल आहेत तर तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही, पर्सनल काउन्सिलर तुमची लिस्ट बनवतील. जर तुम्ही एनरोल नाही आहेत आणि फॉर एक्झाम्पल तुम्ही CS ब्रांच टार्गेट करताय, तर CS रिलेटेड सगळ्या ब्रांचेस टाका. आर्टिफिशियल इंटेलिजन्स टाका, AI/ML टाका, सायबर सिक्युरिटी टाका. तुम्हाला आता नॉलेज नाही या गोष्टींचं, म्हणून तुम्हाला असं वाटतंय की नाही मला फक्त CSच पाहिजे. तुम्हाला जर 4 सब्जेक्ट विचारले ना CSचे, तुम्हाला माहित नसणार आहे. म्हणून ज्या गोष्टी मी सांगतोय ना त्या व्यवस्थित समजून घ्या की CS टाकण्याऐवजी तुम्ही CS, IT, AI/ML या सगळ्या CS रिलेटेड सगळ्या ब्रांचेस टाका. सगळ्यांचं प्लेसमेंट सेम होतं बाळांनो, काहीच डिफरन्स नाहीये, 0% डिफरन्स. या गोष्टीला समजून जा. ज्याने समजलं तो व्यवस्थित टाकणार आहे. ठीक आहे, आता जे पर्सनल काउन्सिलिंग मध्ये एनरोल आहेत त्यांना टेन्शन नाही, त्यांचं सगळं पर्सनल काउन्सिलर बघणार आहे लिस्ट वगैरे. जे नाही एनरोल, माझं त्यांना पण सांगण्याचं एकच माझं कर्तव्य बाळांनो, कारण तुम्ही माझ्या चॅनलशी जॉईन झालेले, तुम्ही मला सबस्क्राईब केलेलं आहे, है ना. तुम्ही मला पर्सनल काउन्सिलिंगसाठी पैसे दिले, ती गोष्ट वेगळी. त्यांना पर्सनलाइज इन्फॉर्मेशन भेटते, पर्सनलाइज लिस्ट भेटते, पर्सनल काउन्सिलर भेटतात. पण जर तुम्ही सबस्क्राईब आहे तर माझं हे सांगणं माझं कर्तव्य आहे की लिस्ट तुम्हाला कशी बनवायची, आणि हे मी सांगणार आहे तुम्हाला. फक्त तुम्हाला स्वतःला बनवावी लागेल, कारण प्रत्येक विद्यार्थ्याची मी लिस्ट अशीच तर नाही बनवून देऊ शकत बाळांनो, कारण इतके विद्यार्थी 40 ते 50,000 विद्यार्थी बघतात. एक लिस्ट बनवायला 8 ते 10 दिवस लागतात. प्रत्येक कॉलेजचं वेल रिसर्च करून विद्यार्थ्याचे रिक्वायरमेंट समजावे लागतात. हे काम तुम्हाला स्वतःलाच करायचंय. माझ्याकडून तुम्हाला जी पण हेल्प हवी असेल तुम्ही मला कॉमेंटमध्ये कळवा, मी नक्कीच करेन. पण पर्सनल कॉलेज लिस्ट तुमचे काउन्सिलर्स बनवतील. ठीक आहे, आता जे विद्यार्थी इच्छुक असतील त्यांनी पर्सनल काउन्सिलिंग मध्ये नक्कीच एनरोल करू शकतात. तुमच्या आयुष्याचा प्रश्न, इथं चूक नका करू बाळांनो. इथं एक चूक तुम्हाला खूप मार्क पडू शकते. जे विद्यार्थी इंटरेस्टेड असतील नक्कीच एनरोल करा. भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्या. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.